डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नवजात बालक व मातांचा सन्मान, सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम. सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था मोदी सोलापूर यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे जन्मलेल्या नवजात बालकांना पाळणा व संपूर्ण बेबी किटचे वाटप करण्यात आले. तसेच बाळांना जन्म देणाऱ्या मातांना साडी भेट स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष आयुष दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे यंदाचे 11वे वर्ष असून वंचित व पीडित घटकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. यामध्ये दिवाळी फराळ वाटप, अन्नदान, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक घेणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. यंदाच्या जयंतीनिमित्त 15 मातांचा व नवजात बालकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर ऋत्विक जयकर, डीन, सामाजिक कार्यकर्ते सज्जन हावळे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सचिन सोनोने, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लेखाधिकारी उमाकांत राजगुरू, डॉक्टर पवार, परिचारिका ढगे मॅडम तसेच महाराष्ट्र व्हीसीबी न्यूज चॅनलचे संपादक विश्वनाथ बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजक दीपक गवळी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरती गवळी, मुक्ता सोनोने, अजित शेख, सुजित उपलाकर, राहुल सोनोने, ईश्वर कांबळे, अजय कांबळे, सूरज गवळी आदींसह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून संस्थापक अध्यक्ष दीपक गवळी यांच्या सामाजिक कार्यास मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार दीपक गवळी यांनी मानले. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर.